अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येते। या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे। हा घोटाळा नेमका केव्हापासून सुरू झाला याचा तपास सुरू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या वर्षीच्या महाकुंभ दरम्यान हा सगळा प्रकार सुरू झाला अशी धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आली आहे। गेल्या वर्षी महाकुंभ दरम्यान जेव्हा भाविकांची गर्दी आणि दान प्रचंड वाढलं तेव्हा हा सगळा घोटाळा अधिक संघटित पद्धतीने सुरू झाला। याच काळात पैसे मोजण्याच्या प्रक्रियेत अतिरिक्त लोकांचा समावेश करण्यात आला होता अशी माहिती मंदिर प्रशासन आणि पोलिसांमधील उच्च पदस्थ सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली आहे। याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेहमीच्या दिवसात मंदिरातील भाविकांची सरासरी संख्या ही 84,000 ते 1,00,000 दरम्यान असते। 13 जानेवारी 2025 रोजी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान झालेल्या 45 दिवसांच्या महाकुंभ उत्सवावेळी 10 ते 12 लाख भाविक दिवसाला दर्शन घेत होते। स्टेट बँक ऑफ इंडियाला मदत करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांच्या शिफारशीवरून पैसे मोजण्याच्या कामात अतिरिक्त कर्मचारी वाढवण्यात आले होते असं सूत्रांनी सांगितले। तर नाव न सांगण्याच्या अटीवर मंदिरातील एका अधिकाऱ्याने सांगितले की 2024 मधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सुरुवातीला भाविकांचा मोठा ओघ आला होता। मात्र महाकुंभच्या काळात भाविकांची संख्या कमालीची वाढली आणि त्यासोबतच दानही प्रचंड वाढलं। पैसे मोजण्यासाठी अधिक मदतीची गरज होती आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही शिफारसी करण्यात आल्या होत्या। परंतु ही नोकर भरती एका कंपनीमार्फत थेट SBI साठी करण्यात आली होती। सर्व काही विश्वास आणि श्रद्धेवर चाललं होतं। ही गोष्ट इतक्या संघटित पद्धतीनं घडेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरती प्रक्रिया आणि पैशांच्या कथित घोटाळ्यावरून ट्रस्टशी संबंधित 2 सदस्यांमधील अंतर्गत वादामुळे हे प्रकरण जाहीर झालं। एका पोलीस अधिकाऱ्यानं द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की हा घोटाळा मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती। याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं गेलं होतं। मात्र अलीकडेच लागोपाठ घडलेल्या काही घटनांमुळे हे प्रकरण एकामागून एक उघडकीस आलं। धक्कादायक म्हणजे सुरुवातीला संशयितांना चोरीचे पैसे पुन्हा खात्यात जमा करण्यास सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तसंच तिथे 2 CCTV नियंत्रण कक्ष होते, त्यातील एक पोलिसांच्या देखरेखीखाली होता तर दुसरा पैसे मोजण्याच्या केंद्रावर होता जिथे ट्रस्टचे अधिकारी आणि पोलीस तैनात होते। तपास अधिकारी आता पोलीस आणि SBI अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत। असा संघटित घोटाळा केवळ एका पातळीवर होणं शक्य नाही असं अधिकाऱ्यांचं मत आहे। दरम्यान पोलिसांनी यापूर्वीच सांगितलं होतं की अटक करण्यात आलेल्या 8 पैकी 7 आरोपींकडून सुमारे 80 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत। तसंच वेगवेगळ्या मूल्यांचे परदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे। सूत्रांनुसार 25 जून रोजी FIR दाखल झाल्यापासून मंदिरातील भाविकांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही। अधिकृत आकडेवारीनुसार 27 जून रोजी अंदाजे 97,134, 28 जून रोजी 1,02,672 आणि 29 जून रोजी 84,102 भाविकांनी मंदिराला भेट दिली। यानंतर 30 जून रोजी 96,112 आणि 1 जुलै रोजी ही संख्या 89,653 इतकी होती।